दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा टँकर गुजरातमधील भरूच इथून अकोला जिल्ह्यातील पणज इथे जात होता। मात्र वाटेतच खामगाव शहरानजीक असलेल्या सुदर्शन ढाब्यावर ठरल्याप्रमाणे चालक जेवणासाठी थांबला आणि त्याच ठिकाणी बाजूला असलेल्या एका पडक्या घरात उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात आलेल्या मशिनरीच्या सहाय्याने टँकरचा सील तोडून हा गॅस चोरी करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता आणि हे व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारात विकले जात होते। डेट टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे। त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे। पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे। राज्य दक्षता पथकाचे प्रमुख माननीय श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाने बुलढाणा अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शनच्या शेजारी हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना पकडलेला आहे आणि सदर याच्यामध्ये एक आरोपी आम्ही पकडलेला आहे आणि साधारणतः 87 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई खामगाव ग्रामीण पोलीस येथे चालू आहे। दक्षता पथकाने गॅस टँकरसह 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक पुरवठा विभागाकडे सोपवलाय। एलपीजी गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मी इथून आता डिझेल टाकलं आपल्या धुळ्याच्या खामगाव पंपामध्ये आणि इथं आलो जेवण करायला। तर इथं कोण होते की मी जेवण करायला गेलो इथं, मग जेवण करेपर्यंत त्यांनी इथं गाडीने उभा केली रस्त्यामध्ये। कुणी केली मला माहित नाही, मी इथून इथपर्यंत येईपर्यंत पळून मी गेलो। ड्रायव्हर तर तुम्ही आहे ना, चाबी तुमच्याकडे असेल ना गाडीची? कसं असतं माहिती आहे का, आम्ही गाडीमध्ये चोरी करायला काही नाही, पाकिटाने मोबाईल राहते। आम्ही मी जेवण करायला उभा केली, चाबी गाडी चालत राहते। त्यांनी काय केलं काय माहिती, आले इथून चालू केलं इथं। मी आलो पळत इथून त्या हॉटेलमधून पळत येऊ लागलो बघत, म्हणजे मी आधी बघितलं नव्हतं, जसं बघितलं गाडीची जागा बदलली आलो पळत, तर इथं चालू मग आलो इथं बघू आलो तोपर्यंत मागून माणसं आले। अरे म्हणले काय झालं हे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।